गिरे विरुद्ध पिंटू दादा 11 करण जोशी असा सामना खेळवला जाईल। महत्त्वाचा सामना, फायनलची लढत। एका बाजूला बिग फायटर्स तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतील डेंजर फायटर्स, कारण की महत्त्वाची मॅच आहे। एका बाजूला हार्ड हिटर्स तर दुसऱ्या बाजूला बिग फायटर्स। महत्त्वाची मॅच, फायनलचा महत्त्वाचा सामना। टॉस केला जाईल। योगेश सर, आपण तसाच युटर्न घ्यायचं आणि खेळपट्टीवर लाईनअप करून घ्यायचं प्लीज। चला करंजाची टीम, आपण देखील पिंटू दादा 11 करण जोशी। चला सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय श्री उपाध्यक्ष पैलवान अरविंद शेठ माने, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटना साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले। त्याचबरोबर माननीय श्री आदरणीय सुनील शेठ मोहन मस्कर, समाजसेवक पाटण तालुका साहेबांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असे आभार मानेल। सर्व मान्यवरांना मी विनंती करेल, या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही टीमला विनंती करतो, आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जा। दोन्ही टीम, एका बाजूला टीम असणार आहे पिंटू दादा 11 करण जोशी, त्या टीम मध्ये आनंद मखदूम असणार आहे, संतोष मखदूम असणार आहे, त्याचबरोबरीने त्यांची संपूर्ण टीम ओमकार असतील। खूप चांगली टीम त्यांची पाहायला मिळाली। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राजू आहेत, योगेश आहेत, संदीप आहेत, त्याचबरोबरीने सूरज आहेत। त्या या संघामध्ये 2 सूरज आपल्याला पाहायला मिळतात, उमेश आहेत आणि त्याचबरोबरीने संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड सौजन्य लाभलं, अर्थातच माननीय श्री पैलवान सरकार, अर्थातच अधिराज शेठ पाटील, संस्थापक जयशिवराय प्रतिष्ठान, त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर माननीय श्री आदरणीय संभाजी शेठ कांबळे, राष्ट्रीय जनचळवळ अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर माननीय श्री संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक, नियोजक आणि या संपूर्ण स्पर्धेचं जर आपण पाहिलं जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, माननीय श्री आदरणीय भरतशेठ पाटील, संस्थापक अध्यक्ष जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, हे या ठिकाणी उपस्थित आहे। त्या सर्व मान्यवरांचं मी पुढे एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत करतो। टॉस केला जातोय, फायनलचा टॉस असणार आहे। मी विनंती करेल माननीय श्री आदरणीय पैलवान अरविंद शेठ माने, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटना, आणि त्याचबरोबरीने विनंती करेल माननीय श्री सुनील शेठ मोहन मस्कर, समाजसेवक पाटण तालुका। दादा आपणास देखील विनंती असणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस करायचा। त्याचबरोबरीने माननीय श्री सरकार अधिराज दादा पाटील, संस्थापक जयशिवराय प्रतिष्ठान, त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय संभाजी कांबळे साहेब, राष्ट्रीय जनचळवळ अध्यक्ष, सर्वांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा। टॉस झाला, आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे। सर्वप्रथम दोन्ही संघ आपण लाईनअप करून घ्यायचे, खेळाडूंची ओळख करून घेतली जाईल। दोन्ही संघ प्लीज, थँक्यू। बॅटिंग घेतली, टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय दोन्ही संघांना या ठिकाणी कळवलं जात आहे की 2 षटकांचा सामना असणार आहे। थँक्यू। दोन्ही संघ तुल्यबळ आहे। एका बाजूला जर आपण पाहिलं तर योगेश असणार आहे, संदीप पाटील असणार आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सूरज पाटील आहे, त्याचबरोबरीने उमेश असणार आहे, राजू असणार आहे, त्याचबरोबरीने जर दुसऱ्या बाजूला पाहिलं ना आनंद असणार आहे, त्यांच्या जोडीला मात्र नक्कीच बंधू अर्थातच संतोष मखदूम असणार आहे। ही एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबरीने असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर साहेब अर्थातच
मनोज पाटील साहेब देखील याच संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. ग्रँड फिनाले फायनलची लढत या संपूर्ण स्पर्धेवर कोण अधिराज्य गाजवणार, चौथा पर्व कोणत्या गावात जाणार. एका बाजूला जर आपण पाहिलं तर करण जोशी हा संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विरळे हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळात मातब्बल संघ आणि त्याचबरोबरीने मान्यवरांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होतंय. मान्यश्री आदरणीय अरविंद शेठ माने उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य म्हातारी आणि गोमास्तर जनरल कामगार संघटना, त्याचबरोबरीने मान्यश्री आदरणीय समाजसेवक पाटण तालुका सुनील शेठ मोहन मस्कर दादा यांचंही या ठिकाणी शुभागमन होते. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, फायनलची मॅच आहे, आपण थोडा वेळ थांबायचंय. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण थोडा वेळ आमच्यासाठी देखील द्यायचा आहे, कारण प्राइज डिस्ट्रीब्युशन अजून बाकी आहे आणि फायनलची मॅच बाकी आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये माफ करा, एका महत्वपूर्ण व्यक्तीचं नाव घ्यायचं राहिलं. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, अर्थातच अजित पाटील साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं प्लीज. माफ करा, प्रशांतजी पाटील साहेब, माजी अध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, माजी अध्यक्ष प्रशांतजी पाटील सर, आपण देखील मंचावर यायचे, कृपया विनंती करतो प्लीज. अजित पाटील साहेब, प्रशांत पाटील सर, आपण या. चला, मॅचला सुरुवात होणार आहे. ग्रँड फिनाले फायनलची लढत मी घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग साठी. फायनलची महत्वाची मॅच आपण पाहतो. मी समालोचक तेजस कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवर क्रिकेट रसिक प्रेक्षक यांचं हार्दिक स्वागत आहे. जगदंबा चषक 2024 पर्व क्रमांक 3 फायनलची महत्वाची लढत. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल पॅडलाईनची गोलंदाजी पाहायला मिळते, टो वरती चेंडू लागतो. पहिलाच बॉल अचूकता पाहायला मिळाली, फलंदाजाला कोणताही चेंडू समजला नाही आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर अचूकता न चुकता पाहायला मिळते. पूर्णपणे कंट्रोल, नियंत्रण आपण सध्याच्या घडीला पाहतोय. महत्वाचा मॅच, महत्वाचा सामना आणि महत्वाचे खेळाडू, सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला मिस्टर सूरज तर दुसऱ्या बाजूला उमेश आणि तर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर आनंद. या मॅच मध्ये कोणत्या बाजूने जाईल ही मॅच पाहायला गेलं तर चांगला फ्लिक केला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र महत्वाची विकेट क्रमांक पहिली, चेंडू क्रमांक दुसरा आपण पाहतोय. महत्वाचा फलंदाज निराश होऊन, हताश होऊन खेळपट्टीच्या बाहेर जाईल. गोल्डन डकची शिकार फायनलच्या मॅच मध्ये. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर श्री पावनादेवी स्पोर्ट्स बिरोळे या संघाला खूप मोठा धक्का लागतोय, कारण की महत्वाचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू, ज्या खेळाडूवरती होता विश्वास त्याच खेळाडूने केलाय विश्वासघात. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला आणि दुसऱ्या चेंडूवरती परतीचा प्रवास खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. यालाच म्हणतात क्रिकेट. वेळ आणि खेळ कधी बदलेल ते सांगता येत नाही. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती पडलेत. कंट्रोल पाहायला मिळालं, व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तिसरा चेंडू कॅच पकडली असती तर हॅट्रिक वरती पाहायला मिळाला असता, गोलंदाज बाद झाला असता आणि त्यानंतर गोलंदाज पाहायला गेलं तर पहिली हॅट्रिक घेण्यासाठी संधी निर्माण झाली होती. परंतु यावेळेस यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला समजवतोय, पुन्हा
मी गोलंदाजी करण्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. आणि आता मात्र 3 चेंडू झालेत, अजून देखील धावसंख्येवरती पाहायला मिळत नाही. या वेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जिथे मात्र पाहायला गेलं तर झोन मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळेल. महत्वाची ही मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पाहायला गेलं तर 2 षटकांचा हा सामना, आतापर्यंतचा खेळ पाहायला गेलं तर 2 गटामधून खूप मोठा संघर्ष करून एका गटातून पाहायला गेलं तर श्री पावनादेवी स्पोर्ट्स विरळी संघ आला, तर दुसऱ्या बाजूला पिंटू दादा करंजशी हा संघ पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 100% संपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न झालाय. संपूर्ण आत्मसमर्पण, जी कॅच सोडली होती त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर ही एक धाव रोखली गेली. यालाच म्हणतात क्रिकेट. 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूचा खेळ, आतापर्यंतचा 5 चेंडूचा खेळ, 1 धावसंख्या, पूर्णपणे मॅच टर्निंग पॉइंट असेल ही ओव्हर, कारण की यावेळेस या खेळपट्टीवरती फक्त धाव आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस मात्र होत नाही. पाहायला गेलं तर फलंदाजाच्या भावनेशी खेळ करताना पाहायला मिळतोय. फलंदाज पूर्णपणे शांत, कारण की पाहायला गेलं तर गोलंदाज आहे तिकट मारा करणारा. यावेळेस पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा शेवट, धावसंख्या 1. आता मात्र पहा ही मॅच संपूर्ण पाहायला गेले तर पहिलं षटक उमेश नॉनस्ट्रायकिंग एंड वरून पाहत होता, कशा पद्धतीने घडामोड होत होती, कशा पद्धतीने धावसंख्या होत नव्हती, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने स्वतःला फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करेल, कमबॅक कशा पद्धतीने होईल. जर या षटकामध्ये 20 धावा आल्या तर पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, कारण की क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. पहिल्या षटकामध्ये 1 धाव होऊ शकते, तर दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा देखील होऊ शकतात. ही मॅच पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती संतोष मुगदूम, महत्वाचा गोलंदाज, एक्स फॅक्टर. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र 1 बाउंड चेंडूसाठी क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील 2 बाउन्स, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉल वरती 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त आले 1 धाव, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं खूप महत्वपूर्ण असेल. येणारा काळ सांगून जाईल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल. महत्वाचा सामना, महत्वाचा गोलंदाज क्रमांक 2. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, एका धावेने स्कोर बोर्ड पुढे घालवण्याचा प्रयत्न आहे, परंतु दुसरीचा देखील प्रयत्न चांगला राहिलाय. कॉलिंग, कम्युनिकेशन, ऍक्शन आणि कमिटमेंटचा वापर पूर्णपणे यावेळेस पाहायला मिळतोय. 2 धावा. यावेळेस पहा महत्वाची मॅच सध्याच्या घडीला. 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावसंख्या येत आहेत. 4 या आकड्यावरती पाहायला गेलं तर या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. जशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती, कारण की पहिल्या षटकामध्ये 1 धावसंख्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आले 10 धावा. अशा पद्धतीची खेळी जर फलंदाज उमेशच्या बॅटमधून राहिली तर अजून देखील 3 चेंडूमध्ये 10 धावा येऊ शकतात, म्हणजेच 21 धावा होऊ शकतात. परंतु अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. कमबॅक डिलिव्हरी कशा पद्धतीने गोलंदाजाला हाताळावी लागेल. गोलंदाज आता मात्र ट्रॅप रचतोय, सापळा रचताना पाहायला मिळतो. पूर्णपणे पाहायला गेलं तर जाळे विणले गेले, आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे चेंडू कशा पद्धतीने हाताळेल तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले. चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की व्हाईट बॉल आहे. ट्रॅम्प लाईनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय, कारण की पूर्णपणे उमेशला माहित होतं हा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाणार आहे. तर 1-1 धाव खूप महत्वाची आहे. फायनलची मॅच 1-1 धाव विजय आणि पराजय याच्यामधील अंतर सांगून जाते, आणि तीच एक महत्वाची धाव अतिरिक्त स्वरूपात या खेळपट्टीवरती उमेश आणि टीमला येताना पाहायला मिळते. बॅट स्विंग झाली, पुन्हा एकदा पाहायला येतं विनिंग एज. यष्टिरक्षकाच्या वरून चेंडू निघून जातोय. हाताला थोडासा स्पर्श करतो की काय, परंतु 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेने पाहायला गेलं तर
13ही धावसंख्या धावफलकावरती जाताना पाहायला मिळते. पहिली धाव पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये आली एक आणि त्यामुळेच कुठेतरी बागफोटला गेला की काय हे महत्वाचं मॅच टर्निंग पॉइंट षटक राहू शकतं या मॅच मध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा संपूर्ण प्रयत्न परंतु थोडासा दूरवर राहिलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की बॅकअप प्लॅन आहे. बॅकअप आहे जर तिसरीचा प्लॅन झाला तर पॅकअप होण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. संभावना आहे परंतु यावेळेस फक्त मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या 15. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न असेल कारण की यावेळेस मात्र गमवायला काहीच नाही कारण की शेवटचा बॉल आहे. परंतु 2 धावा कंप्लीट देखील झाले. तिसरीचा देखील कशा पद्धतीने प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न परंतु 2 धावा मिळते. तिसरीचा प्रयत्न होत नाही. जरी झाला तरी सुद्धा पाहिलं गेलं तर फलंदाज बाद आणि 17ही धावसंख्या 18 धावांचं लक्ष. 12 चेंडू 18चं समीकरण. येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर 9.00चं रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामध्ये हवे. पाहिलं गेलं तर 2 चौकार 1 षटकार कशा पद्धतीने येतील. 12 चेंडू मध्ये 18 धावा, 4 चौकार 3 षटकार. ही महत्वपूर्ण मॅच पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर होताना पाहायला मिळाला 17 धावा, तब्बल पाहायला गेलं तर 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला. कुठेतरी 5 ते 10 धावा कमी पडले की काय हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल. म्हणजे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आनंदाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त करून 1च धाव खर्च केली आणि 4 निर्धाव चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या पर्वाला लगेच सुरुवात होईल. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच तेजस्वी कदम सर. जो आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला राजधानी सातारा आणि पाटण तालुक्यातील एक गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. तर ग्रँड फिनाले फायनल मध्ये मी सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या डाबामध्ये तुम्हाला घेऊन जातोय. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम भटवाडी घाटकोपर मुंबई. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर 2 पोलीस बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला असणार आहेत बॅट्समन संतोष मगदूम, दुसऱ्या बाजूला असणार आहे आनंद मगदूम. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. मिस्टर मुंबई पोलीस या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो फायनलची सेकंड इनिंग आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करूया आणि या डावाला सुरुवात करूया. सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचंय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. मॅचला होईल सुरुवात. इथे जर आपण पाहिलं फायनलची लढत आहे. या फायनलच्या लढतीमध्ये कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराजित होणार, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं ना ही संपूर्ण स्पर्धा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, शिवराज स्पोर्ट्स कोतली वारणा यांच्या वतीने मात्र नक्कीच आयोजित केले. पहिलाच बॉल अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा लांबच लांबवरचा षटकार. 18 धावांची गरज. इथे जर आपण पाहिलं तर राजू यांच्यावर हल्ला चढवला जातोय. गोलंदाजीसाठी राजू आहे, बॅटिंगसाठी संतोष मगदूम आणि बॉल मात्र नक्कीच पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 18 धावांची गरज आहे. 6 आल्यात, अजून 12 यायच्यात. 11 चेंडू 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. ग्रँड फिनाले समालोचन कक्षामध्ये ठेवलेल्या चमचमत्या चषकांचा मानकरी कोण होणार, जगदंब चषकावर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाणार. इथे
JLT आणि संतोष मगदुमच्या खेळीचा होतोय अंत. फलंदाज होतो बाद, विकेटचं पतन, खेळ बाद. जास्त जोर असंच होतं. दर संडेला आवाज बसतो आणि दुसरा संडे पर्यंत कव्हर सोय झालं. धावफलक्यावर असणार आहेत. हॅलो, 6 धावा धावफलक्यावर असतील. काय वाढणार ते बंद पडेल मला वाटतंय थोडासा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर असणार आहेत संतोष पाटील, यांच्यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं होतं. उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली ते संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये. एक संतोष बाद झालं, दुसरं संतोष मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र नक्कीच बॅकफुटला आले, चेंडू पॉइंटला खेळून काढला जातोय. मिडअपचे क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील आणि खराब, अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फायनलची लढत, फायनलची मॅच जर आपण पाहिलं तर फायनलची लढत असणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय श्री अरविंद शेठ माने, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गोमास्ता जनरल कामगार संघटना, त्याचबरोबर मित्रांनो जर आपण पाहिलं तर माननीय श्री आदरणीय सुनील दादा मोहन मस्कर, समाजसेवक पाटण तालुका साहेबांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबर मान्य श्री आदरणीय शिवभक्त सरकार अधिराज दादा पाटील, संस्थापक जय शिवराय प्रतिष्ठान, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मान्य श्री आदरणीय संभाजी शेठ कांबळे, राष्ट्रीय जनचळवळ अध्यक्ष, त्याचबरोबर संपूर्ण मान्यवर, त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलं. अर्थातच माननीय श्री आदरणीय भरत शेठ पाटील, संस्थापक अध्यक्ष जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माननीय श्री अरुण शेठ पाटील, ONP YouTube लाईव्ह हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य केलं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर मान्य श्री संपत शेठ पाटील, पहिलवान वेदांत ऑटो गॅरेज, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर जेवण सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच मान्य श्री अजित सावंत, मान्य श्री पहिलवान अजित सावंत, अध्यक्ष युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर मान्य श्री आदरणीय सागर सावंत, उपशाखा प्रमुख मानखुर्द मुंबई, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. धावसंख्या झाली ती 9 धावा धावफलकावर, 7 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर मान्य श्री संतोष शेठ पाटील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीराचे टी शर्ट हे सौजन्य होते, ज्यांच्या माध्यमातून सामनावीराचे टी शर्ट दिले गेले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक असा आभार मानेल. त्याचबरोबर मान्य श्री अरविंद माने साहेब, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असा आभार मानेल. जिथे जर मित्रांनो फायनलची लढत आपण पाहताय, या मॅच मध्ये काय घडलंय, संतोष मगदूम बाद झाल्यानंतर अगदी धावा जमलाच नाही आणि तिथे आनंद मगदूमला मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला रोखून ठेवलं. इथे धावची संधी आणि काय घडलंय, योगेश पाटील यांच्याकडनं झालेली चूक, कलेक्शन खराब होत आहे. आणि जर आपण पाहिलं तर इथे जर आपण पाहिलं ना मित्रांनो तर कलेक्शन खराब झालं, एक सिंगल आले, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि इथून जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 7 धावा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दोन्ही टीमचं. एका बाजूला असणार आहे टीम विरळे, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे पिंटू दादा 11 करण जोशी. एका बाजूला श्री विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे, माफ करा, श्री पावणे स्पोर्ट्स विरळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला
पिंटू दादा 11 करण जोशी. उमेश गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. एका बाजूला विरळे, दुसऱ्या बाजूला करण जोशी, एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला उमेश. कोलवाडप्पाचा बॉल आहे. काय गोलंदाजी केली जाते. उमेशच्या गोलंदाजीचा दर्जा, उमेशच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र नक्कीच उमेशच्या खात्यात आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, परंतु इथून देखील मॅच फिरू शकते. एका बाजूला पुन्हा एकदा उमेश. खोलवाडप्पाचा बॉल. वाह वाह, काय चेंडू आहे. अगदी पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश 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 आणि उमेशच्या गोलंदाजीचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजराणा उमेशचा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये. डावखोऱ्या शैलीचा फलंदाज आहे, गोलंदाज आहे. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. ओहो हो, हा फुल टॉस होता. इथे अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होते. खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे लाईन भरकटलेली पाहायला मिळते. मॅच मात्र लगेच दोन्ही संघांकडे समांतर आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 6 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला 6 धावा या बनवायच्यात. 4 चेंडू इथे. वा वा, काय चेंडू टाकलाय. एकदा उमेशची गोलंदाजी अवलली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अतिशय सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो तर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई कार्याध्यक्ष अर्थातच मान्य श्री अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील सर देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर षटकार देखील त्यांनीच लगावला होता. या ठिकाणी मंगेश शेड यांच्याकडनं पारितोषिक येते. जर गोलंदाजाने ही मॅच जिंकवली तर त्याच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एकदा उमेशची गोलंदाजी अवलली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय भन्नाट गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजराणा. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या 6 धावा. चला थोडीशी घाई करा प्लीज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. रोहन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संतोष बाद झाल्यानंतर अगदी मॅच फिरली की काय. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर की फॅक्टर ठरले संतोष या मॅचचे. संतोष मगदूम बाद झाले आणि तदरम्यान मात्र नक्कीच संपूर्ण मॅचचा ताबा उचलला. अर्थातच टीम पावनाई स्पोर्ट्स क्लब विरळे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेश शेठ मान्य श्री आदरणीय मंगेश शेठ यांच्याकडनं प्राइज काय वाचणार आहे. जर संघाला विजय मिळवून दिला तर 1000 रुपयांचा प्राइज गोलंदाज उमेश याला असणार आहे. उमेश पाटील मॅन फ्रॉम विरळे. विरळे एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला ओळखले जातं आणि 1 चेंडू आणि मॅच येऊन टोपले 5 धावांवर. कंपल्सरी चेस असणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा. 1 चेंडू 1 चेंडू 5 धावा. एकदा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. इथून देखील मॅच करण जोशी संघाकडे जाऊ शकते, परंतु त्या प्रकारचे प्रयत्न. 1 षटकार मैदानाच्या आतमध्ये करण जोशी टीम विन. पाहूयात काय घडतंय. शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 5 धावा. ग्रँड फिनाले. या मॅचला जिंकले, या स्पर्धेला जिंकले अर्थातच श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब विरळे संघाने.